चला तुर्मय संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. दिनेश शेठ पाटील विद्यमान सदस्य यांच्या वतीने आम्हाला स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेला मिळाले, त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. चला लवकरात लवकर मॅच चालू होईल, तर आपण अतिथी सन्मानाकडे वळूया. मी या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार बाळा गावण यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आज या कार्यक्रमाचे आमचे दानशूर दाते दिनेश शेठ विठ्ठल पाटील यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत, कारण त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना व्हायचं आहे. त्यामुळे नक्कीच त्यांचा स्वागत आपण लगेच या ठिकाणी घेऊया. अतिथी देवो भव असं म्हणतात. गेस्ट इज गॉड. आलेला प्रत्येक पाहुणा हा देवा समान. गेस्ट म्हणण्यापेक्षा या स्पर्धेचे आयोजक म्हणायला हरकत नाही, कारण आपल्या पंचक्रोशीतील सर्व नागरिक आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी बाळा गावण यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. चला मॅच चालू होईल. सन्मान या ठिकाणी केला जाईल पाहुण्यांचा. दिनेश शेठ पाटील ज्यांच्या वतीने आम्हाला आर्थिक भरघोस सहकार्य मिळालं आणि त्याचबरोबरीने मालिकावीर फ्रीज ज्यांच्या वतीने मिळाला, ते आदरणीय सुप्रसिद्ध युवा उद्योजक दिनेश शेठ पाटील यांचा सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती केला जातोय. संयोजकांना विनंती असेल बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. संपूर्ण आमचे संयोजक मित्र बारापाड्याचे त्यांना विनंती असेल आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. तर सन्मान या ठिकाणी होतोय एका युवा नेतृत्वाचा, हा सन्मान होतोय एका युवा उद्योजकाचा. सन्माननीय दिनेश शेठ विठ्ठल पाटील यांचा सन्मान करताना आपण पाहता बाळाशेठ गावण यांना. चला बाळाशेठ आमचे नवीन आयोजक आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी. चला तर सन्मान होतो दिनेश शेठ विठ्ठल पाटील यांचा. सन्मान करताना आमचे बाळाशेठ गावण यांच्या शुभ असे सन्मान आणि यानंतर सन्मान केला जाईल बाळूशेठ पाटील रिहान फार्म हाऊसचे सर्व आणि ज्यांच्या वतीने आपण सातत्याने जाणता राजा नाईट स्पर्धेचे दमदार आयोजन हे पाहिलं, त्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार बाळूशेठ पाटील यांना आम्ही ते सन्मानित करत आहोत. त्यांना विनंती राहील आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. बाळूशेठ पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. दीनानाथ गावण यांच्या शुभ हस्ते सन्मान मुख्य अतिथी मंचावरती केला जातोय. आई भवानी गावदेवी चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. त्यांचा सन्मान. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती आक्रमण लॉफ करत असताना लॉंग ऑनला क्लिअर करणारा हा दमदार धमाका षटकार. आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा. 6 धावा आल्या. यानंतर सन्मान केला जाईल. इथे आपण पाहताय पहिला पांडुरंग पाटील यांचा आपण सन्मान करूया. मी ज्ञानेश्वर गावण साहेबांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा. ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल मिळाली त्यांचा सन्मान. बघा टी शर्ट ट्रॅक कंपल्सरी आहे, त्यामुळे ऑब्जेक्शनला दिनेश तुमच्या संघावरती 12वा खेळाडू ड्रेस कोड मध्ये नाहीये, त्यामुळे 2 रनची पॅनल्टी आम्ही आयोजकांच्या वतीने आपल्या संघाला घोषित करतोय, याची आपण नोंद घ्या. तर इथे दिनेश शेठ पांडुरंग पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ज्यांच्या सौभाग्यवती माजी उपसरपंच राहिले, त्यांचा हा सन्मान मुख्य अतिथी मंचावरती केला जातो. या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल ज्यांच्या वतीने आम्हाला मिळाली, जासई संघाचं आगमन, त्यांचं देखील स्वागत. आणि यानंतर तारा गावातील प्रतिष्ठित नागरिक परशुराम पाटील यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. परशुराम पाटील यांना विनंती राहील आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. परशुराम पाटील यांचा सन्मान केला जाईल. श्री सदस्य म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अक्षय यांच्या शुभ हस्ते परशुराम पाटील सामाजिक कार्यकर्ते, त्यांचा आपण सन्मान करूया. धन्यवाद. आपण या ओव्हर नंतर किंवा या इनिंग नंतर सन्मानाकडे वळणार आहोत. जाऊया आपण मॅचकडे, ऐकूया चेतन यांचा आवाज. सुरुवात दमदार पाहायला मिळते. क्रीडांगणाच्या आतमध्ये 2 महासत्ता एकमेकाच्या विरोधात खेळत असताना या अगोदर देखील या क्रीडांगणावर हे 2 संघ एकमेकाच्या विरोधात आले होते आणि त्यावेळेला मंगलमूर्ती वाजे संघाने पकड मजबूत केली होती. चांगली सुरुवात पाहायला मिळते मंगलमूर्ती वाजे संघाची. तर दुसऱ्या बाजूने
ऋषी घरत कमालीचे षटक फेकताना पाहायला मिळते. सुरुवात तर दमदार होताना पाहायला मिळते. दबाव टाकण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये असेल एका बाजूने ऋषी घरतचा. आमचे सात बाबा यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. पुढचा बॉल ऋषीचा ओव्हर द विकेटने स्लोवर बॉल फेकला गेला. पाठीमागे यष्टिरक्षक अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. गोलंदाजीची विविधता या विविधता दाखवत असताना ऋषी घरत एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची ओळख राखते या संघामध्ये आणि अनेकदा तुरमाळे संघासाठी हा धावत येत असताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल पडल्यानंतर उचली घेणारा बॉल. पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न. धावफलकावर धावसंख्या बिनबाद 8. तर याच दरम्यान या स्पर्धेचे आमच्या आणखीन एक लाडके आयोजक आमचे मित्र रविकांत गावण यांना विनंती असणार पण या मंचावरती आपलं स्वागत. वजनदार व्यक्तिमत्व रविकांत गावण यांचं देखील सरचे स्वागत. चला स्पीडअप करायचं. प्रत्येक संघाला 20 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. त्यामध्ये 4 षटकं फेकायचे आहेत. सुरुवात तर पाहायला गेलं तर तुरमाळे संघाची चांगली होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जरूर पहिल्या बॉलवर बिग हिट आला होता. त्यानंतर कुठेतरी थांबवलं गेलं. ऋषीने आपला अनुभव इथे दाखवत असताना पहिल्या षटकामध्ये चुनूक दाखवली या पट्ट्याने आणि फिल्डिंग डिपार्टमेंट देखील म्हटलं तर तुरमाळे संघाचं खूप सुंदर पाहायला मिळालं आणि त्यामध्ये ऋषीची गोलंदाजी आजच्या रात्रीमध्ये 4 चांद लावणारी पाहायला मिळाली. संपूर्ण संयोजक वर्गाला विनंती असेल बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. आज मात्र 8 संघ एकमेकाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. रायगड मधली काही संघ असतील. सुंदर अशी लढत पाहायला मिळते क्रीडांगणाच्या आतमध्ये. यज्ञेश नाव हे चर्चेत आहे वाजे संघासाठी. अनेकदा अनेक इनिंग याच्या माध्यमातून आम्ही क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहिल्यात आणि आज मात्र त्याला चांगला खेळ करायचा आहे. षटक क्रमांक 2 साठी साईला प्राचार्य करण्यात गेलाय. दुसऱ्या एंडने पाहायला मिळते. 12 एंडने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळते. सर्कलचं रिस्ट्रिक्शन झाल्यानंतर थोडस क्षेत्ररक्षण बदललं गेलंय आणि पुढचा पहिला बॉल भन्नाट वेगाने टाकला होता. बॉल पडल्यानंतर उचली घेणारा बॉल. कमालीचं षटक पाहायला मिळते पहिल्याच बॉलवर. त्याचबरोबर मान्यवरांचं आगमन होताना पाहायला मिळते या क्रीडांगणाच्या दिशेने. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. इथे मात्र ब्लॉक मध्ये बॉल फेकला होता. अगदी 2 पायाच्या मध्ये चॅनल मध्ये टाकलेला बॉल. मात्र चांगलं प्रत्युत्तर दिलं फलंदाज यजनेशने. कोणत्याही प्रकारची रन घेता येत नाही. आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या संघाचा तुरमाळे संघाचं वर्चस्व पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये. दबाव टाकलाय. पहिलं षटक निर्णायक राहिले ऋषीचं. त्यानंतर दुसऱ्या षटकाला आपण पाहतोय साईला अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गुडगा वाकवत बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग केली जाते जिकडे चिकी सिंगल कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचले ते 9. चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाजी करणाऱ्या तुरमाळे संघाची. मात्र इथून आक्रमण करावं लागेल. 4 षटकांचे सामने आणि पहिली मॅच आजच्या रात्री रंगताना पाहायला मिळते. या कर्नालच्या कुशीमध्ये हे वसलेलं क्रीडांगण पाहायला गेलं तर खाडी मैदान होतं आणि त्याला देखील या आयोजकांच्या माध्यमातून त्याला सपाट केलं गेलं आणि ही स्पर्धा आज मात्र स्वप्न पाहिलं होतं. दीपेश पाटीलने स्वप्न पाहिलेलं, बालाशेठ गावण आणि स्वप्न पाहिलेलं रोशनजी गावण यांनी. आणि ही स्पर्धेसाठी संपूर्ण संयोजक कमिटी असेल, आमचे आयोजक मित्र असतील अक्षयजी गावण या संपूर्ण जणांनी प्रचंड मेहनत घेतली. चांगली अशी स्पर्धा पाहतोय. त्याचबरोबर मोरेश्वर काकांचं देखील धन्यवाद. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला संपूर्ण लाईट असतील, त्याचबरोबर पूर्ण मंडप डेकोरेशन असेल. चांगला बॉल पडल्यानंतर समरीन डिलिव्हरी पाहायला मिळतोय. अगदी फलंदाज पाहतच बसला. बॉल आला कसा आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला कसा. खेळपट्टीच पाहायला गेलं तर थोडस मॉइश्चर असल्यामुळे गोलंदाजाला तितकाच ऍडव्हान्टेज भेटतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना गोलंदाज साईलला पाहतोय. पुढचा बॉल साईलचा. इथे बॉल स्लॉट मध्ये होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न, मात्र अप्रतिम झेल टिपला गेलाय. पहिला विकेट, पहिला
आदरणीय अक्षयजी गावण यांना विनंती असेल या आमच्या मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर आदरणीय अक्षयजी पाटील आपल्याला विनंती असेल या आमच्या मुख्य व्यासपीठावर. आदरणीय किशोरदादा पाटील आपल्याला विनंती असेल या आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर सुजितजी गावण यांना विनंती असेल या आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत. पहिला ब्रेक थ्रो मिळून दिला. शॉट कव्हरला अप्रतिम दर्जेदार झेल टिपला गेलाय. त्याचबरोबर आदरणीय कृष्ण गावण यांना विनंती असेल या आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत. जाऊया क्रीडांगणाच्या दिशेने. इथे मात्र फटका बनवला गेलाय. फाईन कडे क्षेत्ररक्षक येतोय वेगाने डीप मधून आणि इथे झेल सुटला गेलाय. फलंदाजाला संधी निर्माण झाली मैदानाच्या आतमध्ये, मात्र क्षेत्ररक्षकाला संधीचा फायदा घ्यायचा होता. झेल कॅरी करू शकले नाही. दबाव टाकण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला धाव संख्या 10 ला 1 धक्का. जबरदस्त षटक. हा जर झेल कॅरी केला असता तर पहिलं या स्पर्धेमधलं मेडल षटक ठरलं असतं. मात्र चांगलं प्रति उत्तर द्यायचं होतं. मोठा फटका खेळण्याचा मानस. आदरणीय यशवंत महादेव गावण यांना विनंती असेल या आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत. आदरणीय गणेश पाटील यांना विनंती असेल या आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत. बारापाडा गावातील सर्व वरिष्ठ व्यक्तिमत्वांना विनंती असेल या आमच्या मुख्य व्यासपीठावर. या स्पर्धेचा मनसोक्त मनमुराद आनंद घेत असताना संपूर्ण आमचे आयोजक असतील, त्याचबरोबर संयोजक असतील आणि आमचे वरिष्ठ व्यक्तिमत्व असतील, त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी चेतन गावण मनापासून धन्यवाद देतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे 2 षटक निर्णायक राहिलेत. तुरबाळे संघाच्या नावावर वर्चस्व या स्पर्धेमध्ये. आज मात्र साद बाबा यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना त्यांच्या देखील चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळते. जबरदस्त अशी स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय बाळाशेठ गावण, त्याचबरोबर रोशनजी गावण आणि दीपेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. या त्रिवेणी संगमाने जबरदस्त हे आयोजन आपण पाहतोय. 5 रात्रीमध्ये तब्बल 48 संघ खेळताना पाहायला मिळतील. हीच तर ओळख राहिली या स्पर्धेची. जबरदस्त आयोजन आपण पाहतो या क्रीडा नगरीमध्ये. आजच्या रात्रीमध्ये 8 महासत्ता एकमेकाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. श्री गणेश तुरमाले विरोधात मंगलमूर्ती वाजे पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. दुसरा सामना असेल गावदेवी कळवा विरोधात द्रोण 11 जासई. अगदी अनोख्या अदाकारीने हा फटका सजवायचा होता. चांगला बॉल पाहायला मिळतोय. व्हेरिएशन अचूक टप्प्यावर पाहायला मिळते. त्यानंतरचा तिसरा सामना असेल गावदेवी साई प्रतीक विरोधात वेद 11 नेरे. अंतिम सामना असेल क्रिश 11 जय हनुमान दापोली आणि अंतिम त्याच्या विरोधात फाईट करताना पाहायला मिळेल माहेरे टेंपाळी माणगाव. नेक्स्ट मॅच असेल गावदेवी कळवे विरोधात द्रोण 11 जासी संघाचा कर्णधार. टॉस साठी यायचंय मुख्य व्यासपीठावर, जिथे टॉस बॉक्स मध्ये टॉस घेतला जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ असते. त्याचबरोबर आई एकविराच्या माध्यमातून डीजे ऑपरेटर सुनील आणि जबरदस्त साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय विनोद उर्फ भाई दादा आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. आपलं देखील सहर्ष स्वागत. जाऊया क्रीडांगणाच्या दिशेने जिथे तुरमाळे संघाने आतापर्यंत दबाव टाकला गेलाय. फलंदाजी करणारा मंगलमूर्ती वाजे संघ चाचपडत खेळताना पाहायला मिळतोय. इकडून मोठे फटके येणे खूप गरजेचं असेल. आक्रमण करावं लागेल, प्रति हल्ले चढवावे लागतील. या मैदानाचा अभ्यास केला तर तारा एंडने धावा बनतात. बऱ्याचदा पाहायला गेला तर बारापाडा एंडने आपण खेळत असतो त्या एंडने धावा होत नाही. या मैदानाचा इतिहास राहिला. इथे बिग हिटचा प्रयत्न होता यज्ञेशचा. डॉट बॉल फेकत असताना कमालीचं षटक आतापर्यंत. गोलंदाजीची भरणा असणारा हा संघ तुरमाळे आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. प्रवीण भोपीचं हे दमदार षटक आपण पाहतोय क्रीडांगणाच्या आतमध्ये. चुनूक दाखवले प्रवीणने. दुसऱ्या बाजूने यज्ञेशला देखील आक्रमण करावं लागेल या क्रीडांगणावर. काही दिवसापूर्वी हा संघ सेमी फायनल मध्ये पराभूत झाला होता. मात्र यज्ञेशच्या बॅट मधून येतोय लॉंग ऑन सीमा पलीकडे 1 बाउंस.
अखंड विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा तिवार मुजरा, निश्चयाचा महामेरू, बौद्ध जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, कीर्तिवंत जाणता राजा शिव छत्रपतींना मानाचा तिवार मुजरा या स्पर्धेच्या माध्यमातून जाऊया मैदानाच्या दिशेने अप्रतिम दर्जाचा बॉल फेकला गेला. चॅनल मध्ये टाकलेला हा बॉल फलंदाजाकडे प्रत्युत्तरच नव्हतं या बॉलवर आणि चांगली गोलंदाजी प्रवीण या षटकामध्ये करत असताना, ज्या षटकामध्ये ऋषीने सुरुवात केली, पहिलं षटक खूप महत्वाचं असतं जेव्हा पॉवर प्लेचं षटक फेकत असतं आणि वर्तुळचं रिस्ट्रिक्शन असतं, फलंदाजासाठी मोठे फटके खेळण्याची संधी असते. मात्र ऋषीने कमालीचं षटक फेकलं. जरूर मोठा विकेट इथे मात्र प्लॅट स्वीप करण्याचा प्रयत्न, अगदी अशा पद्धतीचे फटके पाहण्यासाठी प्रेक्षक राजा देखील उत्सुक असतो. गुडघा टेकवत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बायच्या स्वरूपात येथे सिंगल आणि सिंगलच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला धावसंख्या जोडली गेली ती 1-16. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या दिशेने वाटचाल करायचंय. 12th मॅनला विनंती असेल पाणी घेऊन खेळाडूंपर्यंत पोहोचायचंय. ऐकूया समुद्र संगीत डीजे एकविराच्या माध्यमातून. सुनील फेकलं होतं ऋषी घरतने. धावा खर्च केल्या होत्या 8. दुसऱ्या षटकामध्ये साईलने धावा खर्च केल्या, 2 धावा खर्च केल्या आणि तिसरं षटक प्रणित भोपीने फेकलं गेलं, धावा खर्च केल्या टोटल 6. स्कोर बोर्डला धावसंख्या 16. आदरणीय रहीम जनाब साहेबांना विनंती असेल या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. अंतिम षटक भैरवीचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल, त्याला प्रत्युत्तर देत असताना फलंदाज यज्ञेश, मात्र मोठा धक्का लागतोय. यज्ञेशच्या स्वरूपात परतावं लागेल. फटका चांगला सजवला होता अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने, मात्र प्रोटेक्शन होतं, दर्जेदार क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं आणि मोठा धक्का लागलाय. परतावं लागतंय फलंदाजाला. डीजे गडाच्या पायथ्याशी वध केला होता आणि जाऊया मैदानाकडे जिथे अंतिम षटक चालू असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विघ्नेश पाटील. चांगली फटकेबाजी करावी लागेल भैरवीचं षटक खेळत असताना. आतापर्यंत पाहायला गेलं तर वाजे संघ कुठेतरी दबावाखाली खेळताना पाहायला मिळते. गोलंदाजी जरूर पाहिला होता, पहिल्या बॉलवर षटकार आला होता, अतुलने ठोकला होता, त्यानंतर त्याला परतवल्यानंतर धावसंख्येला अंकुश लागला आणि आता धावांसाठी संघर्ष करत असताना मंगळमूर्ती वाजे संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये. चांगली बॉलिंग, लेन बॉल फेकला गेलाय, पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावत असताना कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. वर्चस्व टिकून ठेवलंय
तुरमाळे संघाने अगदी वजनदार गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजीचा भरणा असणारा हा संघ पाहतोय आपण. तुरमाळे संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये चांगला प्रयत्न करत असताना आडव्या बॅटने फटका सजवलाय. ऑन साइडला प्रोटेक्शन येतो डीप मधून. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळतोय. 1-1 धावेसाठी संघर्ष करतोय. प्रथम दर्शने बॅटिंग करत असताना टॉस गमावला, वाट्याला बॅटिंग आले. आतापर्यंत खेळपट्टी गोलंदाजी करणाऱ्या संघाची साथ देताना पाहायला मिळते. प्रयत्नांती परमेश्वर. आणि पाहायला गेलं तर या मैदानावर सातत्याने तुरमाळे संघ खेळताना पाहायला मिळत असतो. जेव्हा 12 पाड्याची स्पर्धा म्हटली की तुरमाळे संघाची एंट्री फिक्स असते आणि 7 बाबा म्हटलं की या संघाचे खंदे समर्थक पुरस्कृते सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आम्ही पाहत असतो. हवेमध्ये बॉल केलाय, लाटांवर सॉर होताना बॉल पाहतोय आणि झेल सुटला गेलाय. संधी निर्माण झाल्या, तिचा फायदा घेत असताना मंगलमूर्ती वाजे संघ जिकडे संधी मिळली की लगेच धावा चोरल्या जातात. 2 धावा पुढे सरताना पाहायला मिळतात. धावसंख्या वधारताना पाहायला मिळते. 19 या धावसंख्येवर. संयम आणि शांतता. फास्ट खेळायचंय, चला स्पीडअप करायचं, पंच ऑन करायचंय. टॉस साठी दुखापत झाली, खेळाडूला स्प्रे घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट एड आमच्या संयोजकांना विनंती असेल. थोडीशी दुखापत झाली खेळाडूला, जास्त इंजरी झाली असेल तर मैदान सोडायचं आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेने वाटचाल करायचंय. चला रोहन फास्ट जायचंय. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचंय. गावदेवी कळवे विरोधात द्रोण 11 जासई संघ. एका बाजूला सुशांत मोकल, त्याच्या विरोधात भूषण पाटील, साईश मात्रे. 2 मातबदार खेळाडू एकमेकाच्या विरोधात पाहायला मिळतील. एका बाजूला उरण परिसरातील एक नामांकित संघ तर दुसऱ्या बाजूला रायगड भूषण असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. सुशांत मोकल म्हटलं की मग सातत्याने अनेक मैदानावर प्रचंड गर्दी होताना पाहायला मिळते. या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी 2 महासत्ता एकमेकाच्या विरोधात पाहायला मिळतील. जबरदस्त टेलिकास्ट पाहायला मिळते प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून. त्याचबरोबर आई एकविरा साऊंड सिस्टमच्या माध्यमातून अप्रतिम संगीतांची मैफिल इकडे ऐकायला मिळतोय. त्याचबरोबर अप्रतिम दर्जाचं हे आपण पाहतोय फ्रंट लाईट अगदी दीपेशजी पाटील या, त्याचबरोबर संपूर्ण मंडप डेकोरेटर आणि सुंदर क्वालिटी त्यांची पाहायला मिळते फ्रंट लाईटच्या. या हंगामात त्यांनी सुरुवात केल्या आणि जबरदस्त या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत ते. आणि या स्पर्धेला 4 लावले गेले. अप्पर कट फटका खेचला गेलाय, मात्र फलंदाज झाला. परतीचा प्रवास अप्रतिम झेल टिपला गेला. शॉट थर्डमॅनला मोठा धक्का लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. सौरभ बॅक टू डगआउट. त्याचबरोबर आमचे क्वालिटी दाखवे हसनीनजी दाखवे यांचं आगमन झालंय. या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. कळवे संघाचा कर्णधार प्रसाद पाटील आपल्याला विनंती असेल या टॉस साठी. आणि जासई संघाचा कर्णधार आपण देखील यायचं टॉस साठी. फटका चांगला सजवलाय, प्रयत्न केले होते, दुसरीचा प्रयत्न देखील चालवला गेलाय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2च्या मदतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 21 आणि उत्तरार्धामध्ये धावा करायच्या त्या 22. चला टॉस साठी यायचंय कळवे संघाचा कर्णधार. इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेतला जातोय. टॉस साठी यायचंय. मान्यवरांचा देखील सन्मान होताना पाहायला मिळेल. 2 सत्ता एकमेकाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. रोशनजी गावण आपण देखील व्यासपीठावर यायचंय. हेलो 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 हॅलो चेक
हॅलो चेक. सासई संघाचा कर्णधार आणि श्लोक 11 गावदेवी कळबे. टॉस घेतला जाईल. आदरणीय दत्ता गावड यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस का बॉस, जिथे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. बलाढ्य संघ एका बाजूला उरण परिसरातील एक नामांकित संघ, तर दुसऱ्या बाजूला पेन परिसरातील एक बलाढ्य संघ एकमेकांच्या पाहायला मिळतील. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. आदरणीय दत्ता गावड यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला जासई, दुसऱ्या बाजूला कळवे. दोन सत्ता एकमेकाच्या विरोधात पाहायला मिळतील. जासे संघ कॉल, टॉसविन हेड, टॉसविन जिंकलाय. संघाचे निर्णय काय असेल? 4 षटकांचा सामना. समोर देखील पेन परिसरातील सुशांत मोकल आणि प्रसाद पाटील यांचा एक बलाढ्य संघ. ती धावा टॉस जिंकलाय. आपला निर्णय काय असेल? निर्णय पेंडिंग ठेवतो, अजून प्लेयर येतात. एक्झॅक्टली. तरी पण एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय सांगणार? आयोजक खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळायला दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद. थँक्यू. जाऊया प्रसाद पाटीलकडे. कसं वाटतं बारापाड्यामध्ये खेळत असताना? कळवे संघ म्हटला की प्रचंड पब्लिक असते आणि तुमचा सपोर्ट किती असतो? नक्कीच. आमची मॅच असली की गावातले लोक बरेच बघायला येतात आणि सपोर्ट करतात. त्यामुळे एक आनंद वाटतं की आमच्या पाठी लोक बरेच असतात. त्यामुळे एक एक्साइटमेंट पण असतं खेळायचं. आज प्रसाद पाटीलचा चांगली खेळ पाहायला मिळेल का आम्हाला? गोलंदाज पाहायला गेला तर प्रसाद पाटीलची ओळख राहिले. आजच्या रात्रीमध्ये चमक पाहायला मिळेल का प्रसाद पाटीलची? नक्कीच. मी एकटा नाही तर टीम पण चांगला खेळ, कारण की मागच्या तिन्ही टुर्नामेंटमध्ये आम्ही प्राइज मारले. त्यामुळे एक कॉन्फिडन्स घेऊनच उतरणार आहोत टीममध्ये. त्यामुळे एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या वाट्याला करण्याचा केला तर गोलंदाजी करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये तुरमाळे खेळत होता आणि धावा अवघ्या 23 केल्या होत्या मंगलमूर्ती वाजे संघाने. तर तुमचा कसा असेल? नक्कीच. विकेटचा अंदाज नाही, कारण की फर्स्ट डे आहे. त्यामुळे विकेटचा अंदाज घेऊनच बॅटिंग करू आणि बॉलिंग पण आमच्याकडे आहे की जेवढ्या रन काढू तेवढं डिपेंड करण्याची पण ताकद आहे. त्यामुळे बॉलिंग युनिट पण चांगलं आहे. आणि असे कोणते खेळाडू आहेत तुमच्या संघामध्ये की जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल? ऑब्विसली गोट्यादा आहे, राज आहे, मोंते आहे, संधू आहे, बरेच प्लेयर आहेत चांगले. त्यामुळे त्यातून एक लागला तर चांगले रन्स होतील असं मला वाटतं. बेस्ट ऑफ लक. जाऊया मराठी भाषेचा बुलंदी आवाज रोशन पाटील सरांकडे. हॅलो, आपण सन्मान करून घेऊया सर्वात अगोदर पावड्यांचा. बारापाडा गावातले सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. तर मान्यवरांचा सन्मान घेतला तर ते आमच्या मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय बाळाशेठ गावण यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते. एका बाजूला पाहतोय आपण आदरणीय सुजितजी गावण यांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर. आदरणीय बाळाशेठ गावण यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सुजितजी गावण यांना विनंती असेल या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर आदरणीय समाधान गावण यांचा सन्मान केला जाईल. तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. कर्नाल नगरीचे रोशनजी गावण यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते. तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय समाधान गावण साहेबांचा सन्मान केला जातोय. हॅलो, कर्नाला नगरीचे सदस्य म्हणून ओळखले जाणारे एक दमदार व्यक्तिमत्व. हॅलो, बघा पॅनल्टीच्या 2 धावा ऍड करून टार्गेट 24 असेल. आदरणीय सुजित गावण यांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर. प्रभाकर पाटील यांच्या शुभ हस्ते. तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सुजितजी गावण यांचा सन्मान केला जाईल. आदरणीय प्रभाकर पाटील यांच्या शुभ हस्ते. तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर कृष्णा गावण यांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर. ज्ञानेश्वर गावण यांच्या शुभ हस्ते. पंचांचा ग्रीन सिग्नल. कृष्णा गावण यांचा सन्मान केला जाईल. आदरणीय ज्ञानेश्वर गावण यांच्या शुभ हस्ते. तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.
त्याचबरोबर किशोर पाटील यांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर, तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय दीनानाथ गावण यांच्या शुभ हस्ते तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर हनुमान पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर, तर सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर आदरणीय हनुमानजी गावण यांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर, तर सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. कर्नाला नगरीचे माजी उपसरपंच आदरणीय रमेशजी पाटील साहेबांना विनंती असेल या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. आदरणीय हनुमानजी गावड साहेबांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर, तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय कर्नाल नगरीचे माजी उपसरपंच आदरणीय रमेशजी पाटील साहेबांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. आदरणीय मनोजजी पाटील तारा आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. आदरणीय लक्ष्मण पाटील तारा यांना विनंती असेल या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणारे त्याचबरोबर हनुमानजी पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय. जाऊया क्रीडांगणाच्या दिशेने जिथे मराठी भाषेचा गोड आवाज या अंगामधील अनेक साऱ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात असे आमचे लाडके समालोचक आदरणीय रोशन पाटील सर तारा. धन्यवाद चेतन यांचा आवाज. तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकता स्लॅश करण्याचा प्रयत्न, हलकीशी कडा घेत बॉल निघाला थर्ड मॅनला, आउटफील्ड फास्ट आहे, बॉलने गाठली आहे सीमारेषा. इथे मात्र मेल गाठलेली नाही आहे सीमारेषा. आय थिंक बॉल थांबलाय कारण शेवटपर्यंत धावत गेले खेळाडू त्या ठिकाणी बॉलला थांबत असताना फक्त सिंगल या बॉलवरती मिळाली. 24 धाबा 24 धाबा रन बॉल इक्वेशन या मॅच मध्ये आहे. या धावांचा मात्र संरक्षण मैदानामध्ये वाजे संघ करेल का याची चर्चा सध्या सुरू झाली कारण या टीमकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. अनेक वेळा आपण पाहिलं मंगलमूर्ती वाजे हे काही वर्षापूर्वी नेहमी नाव चर्चेमध्ये राहिलं आणि आज देखील सार्थक केलीवर मंगलमूर्ती वाजे हे नाव आम्ही नेहमी ऐकलं आणि आजही या संघाचा परफॉर्मन्स चांगला राहिला. तर एका बाजूला नवीन पिढी घेऊन मात्र तुरमाळे संघ मैदानाकडे उतरला. अनेक असे यंगस्टर ज्यामध्ये शुभम हा खेळाडू सध्या नॉस्टॅगिंग एंडला उभा, त्याच्या बरोबरने तुरमाळे संघाची रन मशीन दिनेश गायकर हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पण त्याला पाहताय. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आहे बिनबाद 2, पहिल्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती आहेत 2. बघा या स्पर्धेचा नियम आहे मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांचे पॉइंट्स पहिल्या 3 सामन्यामधले ग्राह्य धरले जातील आणि ते पहिला चौकार या इनिंग मधला पहिला नशिबाची साथ मिळाली. फाईन लेगला मात्र बॉल निघाला दन दन करत चौकार. 4 धावा या फटक्यावरती आल्या. बघा मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यासाठी जे पॉइंट्स असतील ते पहिल्या 3 सामन्यामधले ग्राह्य धरले जातील. सुपर 6 ला एखादा संघ क्वालिफाय झाला तिथून मात्र पुढचे पॉइंट्स ग्राह्य धरले जाणार नाही याची नोंद प्रत्येक संघाने घ्या. पहिल्या 3 मॅच मध्ये जो खेळाडू चांगली कामगिरी करेल त्यालाच हे पारितोषिक दिलं जाईल याची नोंद प्रत्येक संघाने घ्यायची आहे. दिनेशच्या बॅटमधून चौकार पाहिला, हलकेशातली कडा घेत बॉल निघाला मागे बॅकवर्ड क्षेत्राकडे, त्या ठिकाणी नशिबाची साथ मिळाली. संकेत बघत बॉलिंग मार्क वरती आहेत. वाजे म्हटलं की आमचे उत्तम समालोचक मनोहर पाटील, बा स्कोरर सोमनाथ पाटील, प्रेम पाटील, आमचे विठ्ठल पाटील सर वाजेगावचे याच गावाला बिलॉंग करतात. त्यांचा हा संघ स्पर्धेमध्ये आपण सहभागी होताना पाहिला तर एका बाजूला तुरमाळे टीमला आपण मैदानामध्ये पाहताय आमचे मित्र रोशन हातमोडे यांचा देखील मी आवाज उल्लेख करील. ज्ञानेश्वर गायकर मास्टरमाइंड कॅप्टन यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता व एक टप्पा बॉल त्या ठिकाणी शॉर्टेक्सचा कव्हरला फील्ड झाला त्यामुळे 1 रन घेण्याचा अवधी दोन्ही फलंदाजांकडे होता. 1 रन घेत असताना हे दोन्ही खेळाडू आपण पाहिले सेन्सिबल क्रिकेट. सुरुवातीला पहिला बॉल षटकार होता पहिल्या इनिंग मध्ये. असं वाटलं होतं की पहिल्याच इनिंग मध्ये धावांचा मोठा डोंगर उभा होईल पण तसं घडलेलं नाहीये कारण चांगली बॉलिंग चांगलं कमबॅक तुरमाळे संघाच्या माध्यमातून होताना पाहिलं पुढच्या काही बॉलवरती त्याचा फायदा झाला. आतापर्यंत या संघाला हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल करत असताना शॉर्ट टर्म पूल ब्युटिफुल अँड डिलाइटफुल सक्सेसफुल षटकार. किशोर पाटील दादा यांचा सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. प्रभाकरजी पाटील यांच्या शुभ हस्ते तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. किशोर दादा पाटील यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर हरिभाऊ पोरे यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.
हरिभाऊ पोर यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अठरा चेंडू मध्ये आता विजयासाठी फक्त 11 धावांचं समीकरण बाकी आहे. लेस दॅन रन बॉल इक्वेशन या मॅच मध्ये आलंय. मनोज पाटील तारा यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. जाऊया समालोचन कक्षामध्ये. रोशन पाटील सर. 18 बॉल मध्ये 11 धावांचं समीकरण. याच तुरमाळे संघाने एखादर नुकताच बेलोलीच्या नाईट स्पर्धेमध्ये दहिवली संघाला पराभूत केलं. जेव्हा 18 बॉल 16 धावांचं समीकरण होतं आणि जवळजवळ 8च्या मार्जिनने तुरमाळे संघाने दहिवली संघाला पराभूत केलं होतं. आता इथे उलटफेर होईल का? एखाद दुसरा चमत्कार या ठिकाणी मंगलमूर्ती वाजे संघाकडून पाहायला मिळेल का? कारण वाजे म्हटलं की नेव्हर गिव्ह अप, हार कधी मानायची नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत लढणारा संघर्ष करणारा हा खरं संघर्ष योद्धा संघ आहे. त्यामुळे इथे त्यांना ही कमबॅक करावं लागेल. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज झाले हेमंत पाटील. सेकंड ओव्हरसाठी फार एंड कडून मात्र षटक राहील. फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण गॅप मध्ये फटका. उंची घेतले, अंतर देखील कापलंय. येस इट इज अ मॅक्झिमम. सीमा पार षटकार. फक्त 5 धावांची गरज आहे येणाऱ्या 17 बॉल मध्ये. त्यानंतर मी विनंती करेन गावदेवी कळवे आणि एका बाजूला जासई संघाला आपण लगेच ज्या संघाने प्रथम फिल्डिंग स्वीकारली त्यांना विनंती असेल सामना संपला की लगेच मैदानात ताबा घ्यायचा. ही विनंती मात्र आयोजकांच्या वतीने मी दोन्ही संघांना करेल. उरण आणि पेण मधील हे दोन संघ तुम्हाला एकमेकांच्या विरोधामध्ये नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील. 5 धावांचं समीकरण बाकी आहे. दिनेश गायकर आपल्या रंगामध्ये आलाय. मी मगाशी म्हटलं तुरमाळे संघाची रन मशीन पाहतो. इथे आपण पाहता लेफ्ट आर्म राऊंड द विकेट परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला बॉल हेमंतच्या माध्यमातून पाहिला निर्धाव डॉट चेंडू इथे आपण पाहत आहे. सुरुवातीला जर धावा कमीत कमी 30-40च्या आसपास पोहोचला असता जर वाजे संघ तर हा सामना तेवढाच रफ अँड टफ होताना पाहायला मिळाला असता. पण धावा कमी आहे त्यामुळे दबाव हा पूर्णपणे आपण पाहत आहे वाजे संघावरती. वन्स अगेन फुल टॉस अनादर वन. त्याच दिशेने हा फटका आणि बॉल निघालाय मिड विकेटच्या बाहेर. सीमा पार हा विजयी षटकार. पहिला सामना या स्पर्धेमधला जिंकलाय तो म्हणजे श्री गणेश तुरमाळे संघाने. अभिनंदन तुरमाळे टीम, हार्ड लक टीम. मंगलमूर्ती वाजे आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं मनापासून आभार. चला नेक्स्ट मॅच कळवे आणि एका बाजूला जासई दोन्ही संघ रेडी राहा पुढच्या लढतीसाठी. त्या अगोदर मी विनंती करेन तुरमाळे